दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातील उगाव गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली. गावातील प्रगतशील शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे यांनी आज सकाळी 8 वाजता आपल्या द्राक्ष बागेमध्ये चक्कर मारत असताना बागेची अतिशय बिकट अवस्था पाहून मनोमन व्यथित होऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने निफाड सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलंय. या घटनेमुळे उगाव परिसरात शोककळा पसरली आहे. प्रगतशील शेतकऱ्याने असा टोकाचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. अतिशय वाईट आणि भयंकर आहेत. आज सकाळी 8:30 वाजता आमचे पुतणे आणि सन्माननीय राजेभाऊ बोरगुडे यांचे मामा, उगाव येथील रहिवासी प्रगतशील शेतकरी श्री कैलास यादवरावजी पानगव्हाणे हे सकाळी आपल्या बागेमध्ये चक्कर मारून आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी असलेल्या मालाची परिस्थिती भयानक वाटली. कदाचित असं वाटत होतं की सगळी पूर परिस्थिती ओसरल्यानंतर द्राक्ष बागा निदान चांगल्या तरी निघतील आणि सर्व शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी चांगलं होईल. परंतु दुर्दैवाने असं होताना काही दिसत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून श्री कैलासराव पानगव्हाणे यांनी स्वतःला त्या ठिकाणी संपून घेतलेलं आहे. आणि हे करीत असताना अतिशय कुटुंबावर वाईट अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडं बँकांचे आणि सोसायटींचे कर्ज होते, काही सावकारी कर्ज होते. परंतु येणारा सीजन द्राक्ष बागेचा चांगला जाईल आणि सर्व कर्ज फेडल्या जाईल अशी परिस्थिती असताना समोर दिसलेलं चित्र त्यांना अत्यंत वाईट दिसलं. गेले 7-8 दिवसापासून ते अतिशय त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. नेहमी घरामध्ये ते याबद्दल चर्चा करायचे की भविष्यात कसं होईल. परंतु शेवटी आज त्यांनी कुणालाही न विचारता सकाळी 8:30 वाजता आपल्या बागेत जाऊन आणि विषप्राशन केले आणि त्या ठिकाणी नंतर त्यांना निफाड येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केलेलं आहे. मला सर्व शेतकऱ्यांना अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीची विनंती करावीशी वाटते की या ठिकाणी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. त्यातली त्यात आपला निफाड तालुका हा अतिशय सदन म्हणून ओळखला जातो आणि निफाड तालुक्यातले पंचनामे सप्टेंबरमध्ये केले, पण सप्टेंबरमध्ये द्राक्ष बागेला माल नसतो, फक्त पूर परिस्थिती होती. या ठिकाणी मला खेदानं शासकीय यंत्रणेला सांगावं वाटतं की आपण याहीनंतर राहिलेल्या शेतकऱ्यांचे त्यांच्या बागेमध्ये, द्राक्ष बागेमध्ये, फळबागेमध्ये माल आहे की नाही याची पुन्हा एकदा पंचनामे करून निदान उर्वरित शेतकरी तरी आपला प्राण वाचवतील आणि त्यांना जगण्याचा अधिकार मिळेल. म्हणून मी माननीय या ठिकाणी तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, कृषी अधिकारी यांना विनंती करतो की या घटनेचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि सर्व शेतकऱ्यांना आणि शेतकरी पुत्रांना विनंती करतो की यापुढे आपण काळजी घ्यावी. असले दिवस, असे दुःखाचे दिवस निघून जातील, पुन्हा कधीतरी चांगले दिवस येतील अशी मला या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. आणि या शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करशाल? आता एवढ्या शेवटच्या टोकाला जाणं योग्य नाही आहे, पण तुम्ही काय? अतिशय प्रामाणिकपणे शेती करणारा हा मुलगा, दोघे भावंड, इनमीन त्यांना 6 बिघे शेती आहे, पण 6 बिघे शेतीमध्ये ते 15 ते 20 लाख रुपयाचं उत्पन्न करून आपला प्रपंच अतिशय उत्कृष्टपणे चालवायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये सलग 3-4 वर्षाची नापिकी पाहून शेवटी ते या परिस्थितीत त्यांची मानसिकता झाली की या जगण्यातच काही अर्थ नाही. आपण जर आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करू शकत नसेल तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही, असा विचार त्यांनी या ठिकाणी केला. म्हणून मी कळकळीची विनंती करतो की जरी आपला भाग सदन म्हणून, निफाड तालुका कॅलिफोर्निया म्हणून समजला जातो, परंतु सर्व मी राजकीय पुढाऱ्यांना आणि शासनालाही सांगू इच्छितो की या कॅलिफोर्नियाची अवस्था आज आपण बघतायत आणि आमच्या डोळ्यासमोरून आमची मुलं, कर्तबगार मुलं जर आत्महत्या करीत असतील तर आमच्याही जगण्यात फारसा काही अर्थ उरलेला नाही असं आम्हाला वाटतं.
शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि या कुटुंबाला सहाय्य करावं अशी मी विनंती करतो. आणि या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडली आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड.